आपल्या समोर आहे जुन्नर तालुक्याचे आमदार खरं तर शरददादा सोनवणे आपल्या सोबत आहे. दादा, खरं तर आज शिवजयंतीचा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. आज या ठिकाणी शिवभक्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गडावर येतात. आपण काय सांगाल? छत्रपती शिवराय हे आता अखंड हिंदुस्थानाचे नाही तर संपूर्ण जगाचे राजे झालेले आहेत. मधल्या कालखंडामध्ये युनेस्कोने जे जगव्यापी अशा पद्धतीचा इतिहासाचा वारसा जपणारा एक मोठ्या पद्धतीचा परीक्षा घेतली. त्या परीक्षेला भारत सुद्धा बसलेला होता आणि त्या बसलेल्या परीक्षेमध्ये जे काय गुणांकन मिळाले त्यामध्ये 27 असलेल्या राष्ट्रीय 27 असलेले गुणांकन हे केवळ छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला दिलेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि खरं अखंड जगामध्ये त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या कामाचा ज्या पद्धतीने डंका वाजलेला आहे. तर ही शिवजयंती 396 जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतोय आणि खरं तर शिवजयंती आधी साजरी व्हायची, पण मी आमदार झाल्यापासून तो शिवनेर महोत्सव चालू केला. 17, 18, 19 फेब्रुवारी हा खरं तर शिवनेर महोत्सवाचा सगळ्यात मोठा कार्यकाल आज महाराष्ट्र शासनाने आमच्या सर्वांना त्या प्रेरणास्थान देऊन मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने हा शिवजयंतीचा महोत्सव शिवनेर महोत्सव आपण साजरा करतोय. त्यामुळे अतिशय आनंदाचं वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आज या असलेल्या राजशिष्टाचार किंवा जो प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने आले आणि अतिशय दिमाखामध्ये ही शिवजयंती आता साजरी झाली. एकंदरीत गडावरती काय घोषणा केली? मंत्री महोदय या ठिकाणी आले होते, काय घोषणा केली? त्यांनी शिवरायांच्या बाबतीमधलं हे खरं तर उत्तम प्रशंसक होते आणि त्यांच्याकडून सगळे गुण आम्ही घेऊन भविष्याच्या कालखंडामध्ये आम्ही ह्या राज्याला प्रथम करू या देशभरामध्ये, अशा वेळी भावना त्यांच्या विचारातून आली. लोक कल्याणकारी राजा म्हणून त्यांचा एक चांगल्या पद्धतीचं अधिष्ठान या जगभरामध्ये त्यांचा शिल्पाचं उभं राहायला पाहिजे अशा पद्धतीची घोषणा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केली. जुन्नर तालुक्याचे जे आम्ही 7 प्रश्न मांडले होते वेगवेगळ्या पद्धतीचे, त्याच्यामध्ये मग पुणे नाशिक रेल्वे असेल, आदिवासी विभागाचा प्रश्न असेल, किंबहुना आज आमची बोटिंग चालू करायची आम्हाला येडगावच्या धरणामध्ये म्हणजे ओझरच्या जलाशयामध्ये, असे सगळे छोटे बिबट्याचा आम्हाला बिबटमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. या अशा सगळ्या गोष्टी आपण ज्या मांडल्या. आदिवासी विभागामध्ये अति पावसामुळे रस्ता तिकट नाही, त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला सिमेंट काँक्रीटचे 1 स्ट्रोक रस्ता रिंग रोडचा द्यावा जेणेकरून वरच्या पर्यटकांना सोपं जाईल. अशा पद्धतीच्या सगळ्या भावना आम्ही व्यक्त केल्या आणि त्याला अनुकूलता आदरणीय शासनाने दाखवली. एकंदरीत येणाऱ्या शिवभक्तांना आपण काय आवाहन करू? शिवभक्तांनी शिस्तीचं आणि मांगल्याचं जतन करावं. कोणी मद्यपान करून येऊ नये. आपल्या राजाचा जन्मदिवस आहे, राजांची जयंती आहे. राजांना मानवंदना द्यायची असेल तर त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे आणि स्वयंशिस्तीने राष्ट्र मोठं होणार आहे. त्यामुळे शिवरायांच्या असलेल्या स्वराज्याला सुराज्य करायचं असेल, येणाऱ्या शिवभक्तांनी अतिशय मंगलमय वातावरणामध्ये परंतु एकमेकाचा सन्मान ठेवून आणि निर्मिस्तीपणाने या भूमीमध्ये पाऊल टाकावं आणि त्यांचा विचारांचं सोडून लुटावं अशा पद्धतीची भावना माझ्या शिवभक्तांना आहे. धन्यवाद.